अमेरिकेमध्ये होनोलुलू नावाचं एक शहर आहे. या होनोलुलू शहरामध्ये मधली एक मुलगी ऑक्सफर्डमध्ये शिकते आणि ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना वयाच्या 18व्या वर्षी या मुलीला अनैतिक संबंधामधून दिवस गेले आणि दिवस गेले 19व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. पण त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळू शकत नाही असं ती त्या प्रशासनाला जाहीर केलं. का? कारण त्या मुलाचा बाप हा मुसलमान आहे, आई ख्रिश्चन आहे. त्या मुलाचा बाप हा अमेरिकन नाही आहे, त्या मुलाची आई अमेरिकन आहे. त्या मुलाचा बाप काळा आहे, आई गोरी आहे. आणि ज्या मुलाला एक वेळ अमेरिकेचं नागरिकत्व दिलं जात नव्हतं तो पोरगा आज रोजी अमेरिकेचा 2 वेळा राष्ट्रपती आहे. त्या पोराचं नाव आहे बराक ओबामा. बराक ओबामा. आणि आईचं छत्र नाही, बापाचं प्रेम नाही, ही मुलं उभी राहतात कशी? बराक ओबामा निवडणुकीला उभी राहिल्यानंतर त्यांच्या विरुद्ध प्रचार केला गेला. इज नॉट बराक ओबामा, हा तर बराक ओसामा. आणि खुद्द यशू जरी मतदानाला आला तरी बराक ओबामाला मतदान करणार नाही इतके प्रचंड बातमी निघाले. पण या माणसानं फक्त एकच वाक्य सांगितलं, येस वी कॅन. आपण करू शकतो, येस वी कॅन. आणि हे वाक्य इतकं लोकप्रिय ठरलं की विमान चार्टर प्लेन मध्ये बसणाऱ्या उद्योगपतीपासून तर रस्त्यावर फुटपाथवर हमाली करणाऱ्यापर्यंत प्रत्येक जण एकच म्हणायचा, येस वी कॅन. आणि त्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी जगाला समजलं की बराक ओबामा यांना तब्बल 68% मतदान करून हा माणूस राष्ट्रपती म्हणून निवडून आला होता. काय होतं सोबत? कोण होतं पाठीशी? आई नाही, वडील नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. आम्ही का नाही करू शकत? आमची पोरं का नाही शकत?